So once again, very warm welcome. Yes, good evening to all of you. Aditya Babar, Sania, Sumit, Subodh, Aditya, Veda, and the students who are sitting in the offline class. Okay. तर आपण कालच्या लेक्चर मध्ये ऑसिलेशन नावाचा चॅप्टर स्टार्ट केलता. हा जो चॅप्टर आहे 4 मार्कला आहे आणि विथ ऑप्शन 5 मार्कला आहे. तर आपण राजांनो कॅन यू रिकॉलचे काही क्वेश्चन्स कव्हर अप केले. ओके, सो कॅन यू रिकॉलचा जो पहिला क्वेश्चन आहे तर त्याने विचारले काय विचारले कॅन यू रिकॉलच्या पहिल्या क्वेश्चन मध्ये या ठिकाणी बघू शकता तुम्ही जे बुक आहे पीडीएफच्या फॉर्मॅट मध्ये या ठिकाणी मी ओपन करतोय. येस, वेअर इज द ऑसिलेशन्स. येस, हिअर इज वन. ओके, सो या ठिकाणी हा कॅन यू रिकॉलचा जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे व्हॉट डू यू मीन बाय लिनियर मोशन अँड द अँग्युलर मोशन. लिनियर मोशन म्हणजे काय असतं आणि अँग्युलर मोशन म्हणजे काय असतं. ओके, तर या ठिकाणी मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. लिनियर मोशन म्हणजे असतं स्ट्रेट लाईन मोशन. यस, एम आय करेक्ट. ओके, आणि त्याच्यानंतर अँग्युलर मोशन असतं रोटेशनल मोशन बी असू शकतं किंवा सर्क्युलर मोशन बी असू शकतं. त्याला आपण रिव्होल्यूशन म्हणू शकतो. मीन्स द अँग्युलर मोशन मे बी द रोटेशन और मे बी द रिव्होल्यूशन. इट इज कॉल्ड एज द अँग्युलर मोशन. त्याच्यानंतर कॅन यू रिकॉलचा सेकंड क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. Yes, what is the question? Can you give some practical examples of the oscillations in our daily life? तर याचं मी काही एक्झाम्पल सांगितले होते. सो याच्यामध्ये बघा आता मोशन ऑफ द पेंडुलम ऑफ द क्लॉक, बरोबर आहे. काही विद्यार्थ्यांनी आन्सर सांगितलं होतं म्हणजे घड्याळाचा जो पेंडुलम असतो किंवा जो पेंडुलमचा जो घड्याळाचा जो पेंडुलम असतो त्याची जी मोशन असते, सो दिस इज द ऑसिलेशन. त्याच्यानंतर मोशन ऑफ द लीफ ऑफ द ट्री, त्याच्यानंतर मोशन ऑफ द निडल ऑफ द सेविंग मशीन, बरोबर आहे. म्हणजे जी सिलाई मशीन असते, सिलाई मशीनची जी निडल असते, सो त्याची जी मोशन अप अँड डाऊन होते म्हणजे त्या ठिकाणी ऑसिलेशन्स परफॉर्म करतात. सो दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ द ऑसिलेशन. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं राजांनो मोशन ऑफ द पेंडुलम. पेंडुलमची जी मोशन असते दिस इज अँड ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ द ऑसिलेशन. त्याच्यानंतर आणखीन एक याच्यामध्ये एक्झाम्पल ऍड होतोय. हा आदित्य, यस करेक्ट. द स्विंगिंग ऑफ द स्विंग, याला आपण काय म्हणतो, द स्विंगिंग ऑफ द स्विंग. म्हणजे या ठिकाणी तुम्ही 5व्या नंबरचं आणखीन एक यस कुठे गेलं एक मिनिट, 5th नंबरचं तुम्ही आणखीन एक एक्झाम्पल ऍड करू शकता. जसं आदित्यने या ठिकाणी सांगितलेलं आहे द स्विंगिंग ऑफ द स्विंग. या ठिकाणी स्विंगिंग स्विंगिंग म्हणजे काय, स्विंगिंग ऑफ द स्विंग. स्विंग म्हणजे झोका आणि स्विंगिंग म्हणजे झुलणे, बरोबर आहे. झोका जो झुलत असतो तर त्या ठिकाणी त्याची जी मोशन असते दिस इज ऑल्सो द ऑसिलेटरी मोशन किंवा ऑसिलेशन्स म्हणत असतो किंवा दिस इज द एक्झाम्पल्स ऑफ द ऑसिलेटरी मोशन्स. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा तुमच्या स्क्रीन आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 3? व्हॉट डू यू नो अबाउट द रिस्टोरिंग फोर्स किंवा रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय हे त्यांनी तुम्हाला या ठिकाणी सांगायला सांगितलंय. मग मला सांगा रे रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय? द फोर्स विच ब्रिंग्स द ऑब्जेक्ट yes to the original position किंवा the force which bring back the object to its original position. किंवा तुम्ही हे बी सांगू शकता द फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट विच ब्रिंग बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. म्हणजे काय याच्यामध्ये मेन शब्द काय आहे, ऑब्जेक्ट हा ओरिजिनल पोझिशन मध्ये आला पाहिजे आणि जो फोर्स त्या ऑब्जेक्टला ओरिजिनल पोझिशन मध्ये आणण्यासाठी म्हणजे मेन पोझिशन मध्ये आणण्यासाठी मदत करतो अशा फोर्सला काय म्हणायचं, रिस्टोरिंग फोर्स म्हणायचं. अरे हो का, एकदम इझी आहे. मला सांगा या ठिकाणी आता एक पेंडुलम आहे किंवा आपण झोका घेऊया, बरोबर आहे. या ठिकाणी आपण समजा झोक्याचं जर उदाहरण घेतलं, समजा ठीक आहे झोक्यावर समजा तुम्ही बसलेले आहेत, हा दुसरे कोणी नाही फक्त तुम्ही बसलेले, जास्त इमॅजिन करायची आवश्यकता नाहीये. ओके, हा तर मग या ठिकाणी काय केलेलं आहे, तुमच्या मित्रांनी तुम्हाला झोका दिलेला आहे. मग झोका दिल्यानंतर झोका हा वर गेला, त्याच्यानंतर झोका हा इकडं वर गेला, इकडं पण वर जातो, इकडं पण वर जातो. म्हणजे या मेन पोझिशनला झोका डबल डबल होतोय. म्हणजे तुमच्या मित्राजवळून झोका डबल डबल पास होतोय. म्हणजे जो झोका इथं वर गेलता म्हणजे जो स्विंग म्हणजे झोका, बरोबर आहे, जो झोका वर गेलता तो खाली येण्यासाठी म्हणजे मेन पोझिशनला येण्यासाठी जो फोर्स मदत करतोय तर अशा फोर्सला आपण काय म्हणतो राजांनो, रिस्टोरिंग फोर्स म्हणतो, बरोबर आहे. द फोर्स विच
Yes, the force which bring back the object to its original position is called as the restoring force, किंवा the force which keeps the object to its original position असे तुम्ही म्हणू शकता. किंवा या ठिकाणी वरची डेफिनेशन आहे, the force acting on the object which bring back to its original position is called as the restoring force. याला तुम्ही काय म्हणू शकता, restoring force म्हणू शकता. ओके, या ठिकाणी फक्त रिस्टोरिंग शब्द आलेला आहे, या ठिकाणी फोर्स ऍड करायला पाहिजे. हा यस, चला ठीक आहे. त्याच्यानंतर कॅन यू रिकॉलचा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे बघा कॅन यू रिकॉलचा नेक्स्ट क्वेश्चन. हा या ठिकाणी 4th नंबरचा क्वेश्चन आहे. ओके, काय आहे बघा 4th नंबरचा क्वेश्चन. all the musical instrument make use of the oscillations. Okay, बघा या ठिकाणी all the musical instrument make the use of the oscillations. Can you identify where? बरोबर आहे. आता या ठिकाणी जेवढे बी सर्व म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत तर ते काय करतात राजांनो, ऑसिलेशन्स परफॉर्म करतात. सर आवाज अडकतोय तुमचा. यस, सर्वांना आवाज ब्रेक होतोय का? सर्वांकडे सेम कंडिशन आहे का? व्हॉइस ब्रेक होतोय का? येस सर. ओके, लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे समजा मे बी नेटवर्क मध्ये फ्लक्च्युएशन होऊ शकतं. त्याच्यामुळेच मी 10 मिनिटं लेक्चर पोस्टपोन केलं तर, बट लाईट आणखीन आलेली नाहीये. चला ठीक आहे, आता चेक करा बरं, येतोय का आवाज? येस सर. ओके, हा आता बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हणले, ऑसिलेशन मध्ये कोणकोणत्या मोशन आहेत बघा. लाईक अ रॉकिंग ऑफ द क्रॅडल. रॉकिंग ऑफ द क्रॅडल तुम्हाला माहित आहे का? हे बघा, स्विंगिंग ऑफ द स्विंग म्हणजे झोका, मोशन ऑफ द पेंडुलम ऑफ अ क्लॉक, व्हायब्रेशन ऑफ द गिटार और वायोलिन स्ट्रिंग, अप अँड डाऊन मोशन ऑफ द नीडल ऑफ द सेविंग मशीन. सो दीज आर द एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर याची द मोशन ऑफ द प्रॉंग्स ऑफ द व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क. तर प्रॉंग्स काय असतं हे तुम्ही सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, सो या टाइपचं एक इन्स्ट्रुमेंट असतं प्रॉंग्स, आपण याला म्हणतो, त्याला आपण ट्विनिंग फोर्क म्हणतो. ओके, हा यस, लाईट आलेली आहे. 1 मिनिटामध्ये मी व्हिडिओ स्टार्ट करतोय, तोपर्यंत त्याला मी पॉज करतोय. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी आता मला सांगा पुढचा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की रॉकिंग ऑफ द क्रॅडल काय असतं. कुणाला माहित आहे का रॉकिंग ऑफ द क्रॅडल? रॉकिंग ऑफ द क्रॅडल म्हणजे, यस, एनीवन, व्हॉट इज द रॉकिंग ऑफ द क्रॅडल? नाही माहिती? अरे सोपं आहे ना. ती चेअर असते ती आहे का? नाही नाही नाही, रॉकिंग ऑफ द क्रॅडल मीन्स जू बाळा झुरे जू. अरे पाळणा, आपल्या घरातला जो पाळणा असतो ना त्याला आपण काय म्हणतो, इंग्लिश मध्ये म्हणतो रॉकिंग ऑफ द क्रॅडल. ओके, ठीक आहे. मग त्याची जी मोशन आहे त्याची मोशन काय आहे? दिस इज ऑल्सो द ऑसिलेटरी मोशन. स्विंगिंग ऑफ द स्विंग, झोक्याची मोशन, मोशन ऑफ द पेंडुलम ऑफ द क्लॉक, सो दिस इज ऑल्सो ऑसिलेटरी मोशन. व्हायब्रेशन ऑफ द गिटार हे सर्वांना माहित आहे. वायोलिन सर्वांना माहित आहे. अप अँड डाऊन मोशन ऑफ द नीडल ऑफ द सेविंग मशीन तेही माहित आहे. मोशन ऑफ द प्रॉंग्स ऑफ द ट्युनिंग फोर्क. ओके, आता जे ट्युनिंग फोर्क असतात याला काय म्हणायचं? ट्विनिंग फोर्क म्हणायचं. ओके, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये काय असतं ही सगळी 12 भानगड आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणजे आपल्या 6व्या नंबरच्या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. सो याचे जे प्रॉंग्स असतात म्हणजे याचे जे 2 हात असतात याला आपण प्रॉंग्स म्हणत असतो आणि हे काय करत असतात? व्हायब्रेट करत असतात. ओके, आलं लक्षामध्ये? सो त्याची जी मोशन असते, सो दिस इज ऑल्सो द ऑसिलेटरी मोशन. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं? ऑसिलेशनची डेफिनेशन बघितली होती. द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अबाउट द मीन पोझिशन इज कॉल्ड एज द ऑसिलेशन, आपण त्याला म्हणला होता. आलं लक्षामध्ये? आता तुमच्या पुस्तकामध्ये ऑसिलेशनची डेफिनेशन काय दिलेली आहे बघा. Another type of the periodic motion in which particle repeatedly moves to and fro along the same path. म्हणजे या ठिकाणी बघा मेन या ठिकाणी शब्द काय आहे? पार्टिकल रिपीटेटिव्हली. ओके, या ठिकाणी हायलाइटर घेऊ का? यस, हायलाइटर बघा या ठिकाणी. हा या ठिकाणी बघा, पार्टिकल रिपीटेडली मूव टू अँड फ्रो अलॉंग द सेम पाथ इज द ऑसिलेटरी ऑर द व्हायब्रेटरी मोशन. म्हणजे या ठिकाणी मेन शब्द काय बघा,
टू अँड फ्रो मोशन, म्हणजे इकडून तिकडं मोशन आहे. कुणीकडून कुणीकडे? इकडून तिकडे, म्हणजे तुमच्या डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे किंवा तुमच्याकडून समोर किंवा पाठीमागे इकडून तिकडं मोशन आहे. तर आणि ती मोशन काय होते? अलॉंग द सेम पाथ भोवती रिपीटेटिव्हली होते. सो अशा मोशनला काय म्हणायचं? ऑसिलेटरी मोशन म्हणायचं किंवा व्हायब्रेटरी म्हणायचं किंवा याला ऑसिलेशन्स म्हणायचं. लक्षामध्ये? ओके. आणि याच्यामध्ये त्यांनी एक पॉइंट सांगितलंय बघा, एक काय पॉइंट सांगितलंय बघा. हा, दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो या ठिकाणी मी याला हायलाइट करतो. बघा या ठिकाणी त्यांनी पॉइंट काय सांगितलंय? द एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज द पिरियडिक, बट द एव्हरी पिरियडिक मोशन नीड नॉट टू बी द ऑसिलेटरी. द सर्क्युलर मोशन इज द पिरियडिक, बट इट इज नॉट द ऑसिलेटरी. म्हणजे काय या ठिकाणी बघा, एव्हरी ऑसिलेटरी मोशन म्हणजे जेवढ्या काही ऑसिलेटरी मोशन आहेत त्या कशा आहेत राजांनो? पिरियडिक आहेत. बट एव्हरी पिरियडिक मोशन नीड नॉट टू बी ऑसिलेटरी, म्हणजे ऑसिलेटरी असू शकते नसू शकते, हे त्या मोशनवर डिपेंड आहे. आणि लक्षामध्ये सर्क्युलर मोशन ही काय आहे? पिरियडिक मोशन आहे, नॉट द ऑसिलेटरी मोशन आहे. आता या ठिकाणी एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ द स्प्रिंग अँड मास ऑसिलेटर. याच्यापूर्वी मला एक तुम्हाला कन्सेप्ट सांगावा असं वाटतो. त्याचं नाव आहे बघा, या ठिकाणचा जो पॉइंट आहे तो महत्वाचा आहे, याला मी रब करतोय. ओके. ऑसिलेशनची तुम्हाला ती दुसऱ्या टाइपची डेफिनेशन लिहून देऊ का? ओके, चला ठीक आहे. ही डेफिनेशन लिहून देतो तुम्हाला दुसऱ्या टाइपची, जी पुस्तकात डेफिनेशन आहे ती काय आहे बघा. द ऑब्जेक्ट कुठे गेले या ठिकाणी? द पार्टिकल रिपीटेडली मूव्स टू अँड फ्रो अलॉंग द सेम पाथ इज कॉल्ड एज द ऑसिलेटरी मोशन. ओके. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, ठीक आहे, द पार्टिकल रिपीटेडली moves to and fro about the same path is called, त्याला काय म्हणायचं रे? is called as the oscillatory motion or the vibratory motion. oscillatory motion or vibratory motion. ओके. लक्षामध्ये डेफिनेशन. तर या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट काय सांगितले बघा, द एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज द पिरियडिक मोशन. दिस स्टेटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट काय सांगितलंय, एव्हरी ऑसिलेटरी मोशन म्हणजे प्रत्येक ऑसिलेटरी मोशन कोणतंही असू द्या, रॉकिंग ऑफ द क्रॅडल असू द्या म्हणजे पाळणा असू द्या, त्याच्यानंतर स्विंगिंग ऑफ द स्विंग असू द्या, त्याच्यानंतर मोशन ऑफ द पेंडुलम ऑफ द क्लॉक असू द्या, किंवा मोशन ऑफ द लीफ ऑफ द ट्री असू द्या, किंवा मोशन ऑफ द पेंडुलम असू द्या. ओके. किंवा मोशन ऑफ द नीडल ऑफ द सेव्हिंग मशीन असू द्या, कोणत्या बी या ठिकाणी ऑसिलेटरी मोशन असू द्या. सो एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज द पिरियडिक मोशन. सो एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक मोशन. आता याला आपण पिरियडिक मोशन का म्हणतो? कारण की पिरियडिक मोशन म्हणजे काय असतं रे? द पिरियडिक मोशन इज दॅट मोशन इन विच द ऑब्जेक्ट रिपीट इट्स पाथ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर एका डेफिनाइट टाइम नंतर काय होतो, पार्टिकल त्याच पॉइंटला येतो. तर अशा मोशनला आपण काय म्हणतो? पिरियडिक मोशन म्हणतो. ओके. बट प्रत्येक पिरियडिक मोशन ही ऑसिलेटरी असावंच असं नाही. एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक मोशन, बट व्हॉइस वर्सा म्हणजे उलट, बट व्हॉइस वर्सा नीड नॉट बी ट्रू. म्हणजे काय या ठिकाणी बघा, याचा अर्थ होतो द एव्हरी पिरियडिक मोशन मे ऑर मे नॉट बी द ऑसिलेटरी मोशन. येते लक्षामध्ये? यस, आलं का लक्षामध्ये सर्वांच्या? आता मला सांगा, सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशन हा सॅटेलाइट जो आहे, दिस सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड this satellite is revolving around the earth in the circular orbit. आता हा सॅटेलाइट एका डेफिनाइट टाइम नंतर तो त्याच ठिकाणी येतोय, त्याच्यामुळे आपण त्याला म्हणलं पिरियडिक मोशन. बरोबर आहे. मग याला आपण ऑसिलेटरी मोशन म्हणू शकतो का? नाही. आलं लक्षामध्ये? सो या ठिकाणी मला सांगा, एक समजा पेंडुलम आहे. पेंडुलम काय होतोय,
तो काय करतोय ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतोय आणि हा पेंडुलम म्हणजे हा जो बॉब आहे तो काय होतोय त्याच पॉइंटला डबल डबल होतोय मीन्स दिस इज द पिरियडिक मोशन म्हणजे ऑसिलेटरी मोशन आहे आणि पिरियडिक बी आहे येथे लक्षामध्ये मीन्स एव्हरी oscillatory motion is the periodic motion but every periodic motion need not to be the oscillatory motion okay so या ठिकाणी म्हणलेलं आहे vice versa need not to be true आलं लक्षामध्ये सो या ठिकाणी आपण मीटिंग फर्स्ट एंड करूया त्याच्यानंतर सेम लिंकला लगेच जॉईन करा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया ओके सेम लिंकला लगेच जॉईन करायचंय